नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक पुन्हा महत्त्वाची माहिती समोर आलेली होती आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनच्या आधीच होईल असे कृषी मंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे। खरोखरच हे कर्जमाफी 30 जूनपर्यंत होईल का? जर होत असेल तर कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत आणि याच्यामध्ये काय नवीन अटी आहेत, सविस्तर माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। कर्जमाफीसाठी 30 जून तारीख दिली आहे, पण 30 जूनपर्यंत थांबण्याची गरज नाही। त्याच्या अगोदरच 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होईल असे कृषी मंत्री भरणे यांनी सोमवारी सांगितले। राज्यातील शेतकऱ्यांची 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होईल अशी घोषणा याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, पण त्याआधीच लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे संकेत कृषी मंत्र्यांनी दिले आहेत। खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आज पुण्यात संपूर्ण राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सून हंगामात एक निनोचा प्रभाव राहणार आहे। मेच्या शेवटच्या आठवड्यात खरा अंदाज समोर येईल। एक निनोचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। पावसाचे प्रमाण कमी राहील। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागले त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर कार्यशाळेत चर्चा झाल्याचे भरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। राज्यात खरीप हंगामासाठी 1,45,20,000 हेक्टर क्षेत्रासाठी नियोजन केले आहे। बियाणे मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याचे ते म्हणाले। मित्रांनो, संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। दरम्यान यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव राहणार असून यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय बैठक राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे। यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना हाती घ्याव्यात। पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत। जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण करावीत। या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा। तसेच जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती आणि पुनरुज्जीवाच्या कामांना प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे। पाणी बचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात यावे। जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून पाण्याच्या काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित केली जावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। पशुधनासाठी चारा टंचाई होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात। एल निनोचा परिणाम इतर राज्यांवरही होण्याची शक्यता असल्याने बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा। धरणांच्या बॅकवॉटर क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात यावा। मोठ्या प्रमाणात पशुधन असणाऱ्या तसेच चारा टंचाई जाणविणाऱ्या सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या विभागांमध्ये चारा उपलब्ध कसा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या। या बैठकीवेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा, जलसंधारण, भारतीय हवामानशास्त्र विभाग, वित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती।